नमस्कार मंडळी, आज आपण मुलांच्या टिफिनसाठी फक्त 5 मिनिटात तयार होणारे 2 पौष्टिक असे पदार्थ बनवतोय. तर पहिला पदार्थ बनवण्यासाठी इथे गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलं आहे, 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खाण्याचा सोडा, नंतर 4 चमचे किसलेला गूळ घेतला आहे, चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं. तुम्ही गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता. पावडर नसेल तर या पद्धतीने किसून गूळ घालायचा आहे. नंतर 3 चमचे एवढं तूप घातलेलं आहे आणि 2 चमचे एवढं याच्यात आता दही घालायचं आहे. दही घालून एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे व नंतर लागेल असं दूध घालून हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला इथे मी थोडंसं दूध घालून विस्करने छान मिक्स करून घेतलं आहे. विस्करने मिक्स केल्यामुळे गुठळ्या पूर्ण कमी होतात. आणि आता तुम्ही बॅटर बघू शकता, अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. तर आज आपण गव्हाच्या पिठाचं पॅनकेक बनवत आहोत. तव्यावरती तूप घातलेलं आहे, गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि हे पॅनकेकचं बॅटर तव्यावरती या पद्धतीने पळीने सोडायचं आहे. वरूनसुद्धा थोडंसं तूप सोडायचं आहे आणि 2-3 मिनिटे याला झाकण ठेवून द्यायचं आहे. गॅस कुठेही मोठा करायचा नाही, नाहीतर पॅनकेक आतून कच्चा राहू शकतो. एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे पॅनकेक भाजून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम फ्लफी झालेला आहे आणि व्यवस्थित भाजले गेलं आहे. जाळीसुद्धा किती छान पडलेली आहे. अशाच पद्धतीने इथे आणखी एक बनवून दाखवते. थोडंसं तूप घालायचं आणि अशा पद्धतीनं हे पॅनकेकचं बॅटर सोडायचं. जास्त घट्टर बॅटर ठेवू नका, थोडंसं पातळच ठेवायचं. इथे मी सर्व पॅनकेक बनवून घेतले आहेत. बघू शकता एकदम जाळीदार झालेले आहेत. मुलं हे पॅनकेक खूप आवडीने खातात. टिफिनसाठी एकदम बेस्ट पर्याय आहे. या पद्धतीने एकदा तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर इथे दुसरा पदार्थ बनवण्यासाठी बारीक कट करून घेतलेला पत्ताकोबी घेतला आहे, नंतर पातळ उभा चिरलेला कांदा घातला आहे, हिरवी मिरची कट करून घातलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. याच्यात तुम्ही गाजर, सिमला मिरचीसुद्धा वापरू शकता. थोडीशी हळद पावडर, धना पावडर आणि लाल मिरची पावडर घातली आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि याच्यात आता 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर आणखीन लागलं तर 1-2 चमचे दोन्ही पिठं तुम्ही याच्यात ॲड करू शकता आणि या पद्धतीचं आपलं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. नंतर साईडला तवा गरम करून घेतला आहे, त्याच्यावरती तूप सोडलं आहे आणि हे बॅटर या पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे. मुलं पत्ताकोबीची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने पत्ताकोबीचे पॅनकेक नक्की तुम्ही मुलांना टिफिनमध्ये बनवून द्या. खायला खूप टेस्टी लागतात. वरूनसुद्धा थोडंसं तूप लावलं होतं आणि 2-3 मिनिटे झाकण ठेवून दिलं होतं आणि नंतर पलटी करून दोन्ही साईडनी छान खरपूस असे हे पॅनकेक भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम व्यवस्थित असं भाजलं आहे आणि पत्ताकोबी मुलं खात नसतील तर या पद्धतीचे पॅनकेक नक्की खातात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.